लता आज महाराष्ट्र कराड़ में स्थित यशवंत राव चौहान टाउन हॉल में सिर्फ लता यानी कि लता मंगेशकर जी के पूरे जीवन पर आधारित उनके सभी गाए हुए गाने को प्रस्तुत किया गया, जिसका आयोजन स्वर संस्कार एकेडमी ने किया था, जो अभिजीत कुलकर्णी और चित्रा कुलकर्णी चलाते हैं। यह पूरा हॉल दर्शकों से खचाखच भरा था। सभी दर्शकों ने सारे गानों का आनंद उठाया। इसमें मुख्य रूप से इस कार्यक्रम का सूत्र संचालन अभिजीत कुलकर्णी इन्होंने किया और चित्रा जी, गीता जी, श्रीकांत जी, अजय जी, श्रीरंग जी इन्होंने सभी दर्शकों को अपने गीतों के द्वारा मंत्र मुक्त कर दिया। आइए देखते हैं महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता पीयूष गौर की एक संगीतमय में रिपोर्ट। धन्यवाद। सुंदर आहे महाराष्ट्रातल्या अनेक उषाय शिनामदार अविनाश शिनामदार गेली अनेक वर्ष हे त्याच्या या सगळ्यांवर आलेलं हुकूमत आहे। तेव्हा सहज डॉक्टर अश्विनी गरगटे अनेक वेगवेगळ्या डिश तयार करतात। प्रेशर निर्माण सगळ्यांच्या कानावर घातलेला पोहोचवण्यामध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण या संधी हीच कलेच्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी देणगी असं मला वाटतं। सुस्वागतम सुस्वागतम। शब्दांवर आणि सुरांवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांचं स्वर संस्कारच्या वतीनं मनापासून स्वागत। मंडळी, इथं एक गोष्ट प्रांजळपणे स्पष्ट करायला हवी की आम्ही एक शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत। अहो, गाण्याच्या दुनियेतला आम्हाला भिडलेला अंतिम स्वर म्हणजे भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर। पण मैफलीला कुठेतरी सुरुवात करायला हवी ना, आणि अशा वेळी आम्हाला भेटतात आमचे गाववाले कवी सुधीर मोघे। त्यांच्या शब्दात सांगायचं तर हा सूर अनाहत कोठून आला येथे, हा सूर अनाहत कोठून आला येथे, हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे, हा अखंड अविरत अथक वाहता राहे, हा अखंड अविरत अथक वाहता राहे, हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे, हा सूर जणू शब्दांचे हृदगत आहे। स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमी निर्मित भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सांगीतिक वाटचालीवर आधारित सुश्राव्य मैफल सिर्फ लता सिर्फ लता ना आपण अरेदुरे करतो ना, तसंच तो अमिताभ, तो सचिन, तशी ती लता म्हणजे लता दीदी मंगेशकर। मंडळी, लता हे एक कोड आहे, जितकं सोडवायला जाऊ ना तितकं ते आवाक्या बाहेर जाणार आहे। सामान्य रसिक म्हणून वाह मिळणं, म्हणणं आणि ते सोडून देणं हे एक वेळ सोपं आहे, पण जसजसे तुम्ही लतामय होत जाता तसे दीदींच्या गाण्याचे अनेक पदर आपल्याला जाणवायला लागतात। काही वेळा आवाज, काही ठिकाणी उच्चार, काही ठिकाणी भावना यांचा पाठलाग सुरू राहतो। सुनीताबाई देशपांडे म्हणतात ना, तसं कुठलाही आस्वाद हा एकदाच घडतो, नंतर मात्र त्या अनुभवाची केवळ पुनरावृत्ती। साल 1974 लंडन व्हॉइस ऍक्टिंग म्हणतात त्याला। याचे रहस्य त्या दैवजात बुद्धिमान होत्या हेच आहे। संगीतकार यशवंत देवांना कुणीतरी विचारलं की देवकाका, तुम्ही शिकवलेली किंवा तुम्ही सांगितलेली चाल लता दीदींना किती वेळात समजते हो? यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे। ते म्हणाले, तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्हाला तुमची प्रतिमा आरशात जितक्या वेळात दिसते तितक्याच वेळेत लता मंगेशकर यांना संगीतकाराने सांगितलेली चाल कळते।